So we are checking out the chapter number 2, lines and angles, and here they given us a kabaddi ground. कुठला ground आहे हा? Kabaddi ground. So this one is a center line. हे बघा, हे रिझर्व एरिया, इथं प्लेअर आउट झाल्यावर बसतात. सेम तर पण आहे का? मग इथं हे रिझर्व एरिया आहे, हा कुठला पार्ट आहे? सर्कल आहे, ट्रँगल आहे, करेक्ट अँगल आहे. ओके, बघा हे तुमचं ग्राउंड, आय थिंक सो. हे फक्त त्यांनी हे माप दिलेले, एक दिलेले माप, याला काय म्हणूया? डायमेन्शन. आलं लक्षात? तर हे तुमच्या काही कामाचे नाही. मग जेव्हा तुम्ही कबड्डी 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 म्हणत जाणार, तर ही कोणती आहे तुमची? बोनस लाईन. हे तर टच करणं कंपल्सरी असतं, हो की नाही? ही लाईन डायग्नोस्टिक लाईन नाही टच करता तुम्ही, तुम्हाला आउट दिलं जातं, माहिती आहे ना? आणि त्यानंतर पुढचं काय? बोनस लाईन. आणि याच्या बियॉन्ड तुम्ही जाऊ शकत नाही. त्यांनी सिटिंग फॉर ऑल एलिमिनेटेड प्लेयर्स मागे दिलेलं आहे इथं खाली. एलिमिनेटेड म्हणजे आउट झालेले मागे. आणि हे रिझर्व एरिया आहे. मग त्याच्यानंतर त्यांनी हे डायगोनल केलेलं आहे इथं, सेंटर लाईन. सेंटर लाईन घेतलं जाईल असं, म्हणजे काय आलं तुमचं? सेंटर लाईन आलं का? काय येसो? आणि जसं या बाजूला आहे ऑपोजिट त्याच साईडला आहे. So geometric shapes and basic concepts are used in designing any playground. तर आपण इथं जर बघितलं तर बरेचसे इथं जॉमेट्रिक शेप आणि ते वापरत आहेत. So the adjacent picture shows a kabaddi field. अरे वा, छान. कबड्डी फील्ड यांनी दाखवलेले. Some basic geometric concepts have been used in designing it, such as point. सर्वात महत्वाचा बिंदू आहे पॉइंट. पॉइंट कुठे आहे? हा एक बिंदू आला, इथं कॉर्नर्सला पॉइंट घ्यायला लागतील ना बाळ आपला, तेव्हा असतो आपला आखता येईल की तो जो ग्राउंड आहे, तुम्हाला जर का तो प्लॉट करायचा आहे, तुम्हाला जर ड्रॉ करायचा आहे, ड्रॉ करताना तुम्हाला काय करावं लागेल? म्हणजे पॉइंट घ्यावे लागतील का डायरेक्ट लाईन मारणे चालू करता? म्हणजे पॉइंट. त्या पॉइंट वरून तुम्ही काय ड्रॉ केलं? लाईन. आणि लाईनच्या मदतीने काय ड्रॉ झाला बा? प्लेन. प्लेन म्हणजे ग्राउंड. आणि हा 2 डायमेन्शनल आहे. 2D आणि 3D वारंवार का बोलतात? पहिल्या मध्ये तुम्ही 3D. आता जर का इंडोर गेम उभा करायचा आणि तिथं जर भिंती उभ्या करून दिल्या तुम्ही, मी जिथं दाखवतोय तिथं जर भिंती उभ्या करून दिल्या तर ते 3D होईल. पण तो तसा कुठे असतो? ग्राउंड. म्हणून तिथं 3Dचा काही संबंध नाही. नाउ सो प्लेन इज ऑलवेज 2D. प्लेन कसं असतं? कधी 2D. नाउ वी विल स्टडी द बेसिक कन्सेप्ट. अ पॉइंट. पॉइंट माहिती आहे तुम्हाला? A line and a plane. These elements will help us to understand the design analysis of various shapes in geometry. So तुम्हाला इथं ट्रायंगल पण दिसत आहे बघा, हा ट्रायंगल आहे, दिसला का ट्रायंगल? Then you are able to understand rectangle also. आणि क्वाड्रिलॅटरल मध्ये स्क्वेअर माहिती आहे तुम्हाला, चारही बाजू कशा असतात? सेम टू सेम. बरंच काही येणार, बघूयात पुढे काय शिकवत आहे. तर त्याच्यात सर्वात पहिला आपण बघितलं होतं पॉइंट. इव्हन वी बॉट आपण काय घेतलं होतं? महाराष्ट्राचं मॅप. आणि एका दिवशी मी तुम्हाला काय सांगितलं होतं की तुम्ही प्रत्येक जिल्ह्यात तिथं पॉइंट मार्क करून पाठांतर करूनच घ्या, जेणेकरून मला जॉग्रफीला काम आहे. तर कोणी कोणी केलं नाहीये? सर्वांनी केलं नाहीये? काय बाकी तुमचं साहेब? मग त्या घरी जायचं, मस्त पेस्ट करायचं, कपाटावर किंवा तुमच्या इथं चिपकून ठेवायचं. आलं लक्षात? तर ह्या बिंदूला जर त्यांनी इथं नोट केलेलं आहे पुणे, तर मला सांगा हा जो पुण्याचा पॉइंट आहे हा तुम्ही इथं कुठेतरी दुसरीकडे दाखवू शकता का? आलं लक्षात? तो पुणे शुड बी इंडिकेटेड हियर. हो बघा, हे बघा मी हे 7 पॉइंट शो करायचा प्रयत्न करायचा. पुणे त्यांनी दाखवले. सेकंड काय आहे? मुंबई. मुंबईचं दाखवावं लागेल ना. मुंबई हा जो भाग समजा आपला पालघर, कोकण विभाग, नाशिक, धुळे, हे मुंबई आहे ना.
हा, त्यानंतर थर्ड काय नाशिक, हे बघा पुणे, हे नगर, नगर आणि नगर नंतर वरच्या बाजूला हा जो जिल्हा आहे हा कोणता येणार, नाशिक. हा, अजून कोणता पाहिजे, कोल्हापूर, नागपूर, नागपूर, नागपूर बघ, हा नागपूर आहे. नागपूर झालाय, त्यानंतर कोल्हापूर, कोल्हापूर हे गोवाकडे म्हणजे खालती येणार साईडला, सिंधुदुर्ग, हे बघा हे समजा आलं तुमचं सिंधुदुर्ग, बरोबर, तर हा कोल्हापूर येणार. अजून कोणतं दाखवायचं, सातारा, तर हे आलं सांगली, हे काय आहे सांगली, आणि इथं काय येणार तुमचं पुण्याच्या खालती सातारा. आलं का लक्षात. तो व्हेरी जवळ जळगाव, जळगाव कुठे, हे नाशिक, हे आलं तुमचं धुळे, and this one is जळगाव. ओके, हे नंदुरबार येणार. काय करायचं, घरी जायचं आणि पेस्ट करून, जेणेकरून तुम्हाला जिल्हे पाठ आले पाहिजे, येता जाता पाठ करायचं, खूप कमाई. देन लक्षात राहील का मग हे काय पुणे, हे कोणतं लिहिलं होतं आपण पुण्यानंतर, अहमदनगर. आता अहमदनगरचं नाव झालंय अहिल्यानगर. काय झालंय, अहिल्यानगर. तर हे बरोबर बिंदू. आता आपण काय शोनी करू शकत आहे की आपण पूर्ण डिस्ट्रिक्ट दाखवतोय, आपण काय दाखवतोय डिस्ट्रिक्ट, पण एक पॉइंट तुमचा जळगावचा राहील, तो काय दर्शवेल की तिथं जळगाव आहे. व्हेर इज नाशिक, व्हेर इज धुळे, व्हेर इज अहिल्यानगर. तर बरोबर पुण्याचं जसं त्यांनी एक बिंदू दाखवलेला आहे तसं ते पॉइंट दाखवता यायला पाहिजे. दॅट पॉइंट वर्क्स टू मच. द फिगर बिलो, पॉइंट समजला का, पॉइंटच्या मदतीने काय दाखवू शकता तुम्ही, नो नॉट ओनली दिस इज महाराष्ट्र स्टेट, दिस आर द डिस्ट्रिक्ट. हे काय जिल्हे, त्या गावात आपण आपलं गाव पण दाखवू शकतो बिंदूवर, आणि त्या बिंदूला खूप महत्व आहे. एक पॉइंट दाखवतो बघा, मॅप घेतलं समजा मी, बघा जसं मी एक काय करेल, लोकेशन ऑन करतोय, इट इज ऑटोमॅटिकली सर्चिंग. तुम्ही बघितलं का आपण कुठं सिच्युएटेड आहे, कुठं तरी असं सांगून गेलं चालेल का, वी आर एक्झॅक्टली हिअर इन ओम क्लासेस. आलं का. तर हे बिंदू किती महत्वाचे, हा बिंदू जर मी इथं कुठेतरी ठेवून दे कुठेतरी चालेल का, that point is important. To understand the value of point. पॉइंटची किंमत समजून घ्या. इथं काय समजून घ्यायचंय, पॉइंट किंमत समजून घ्या. आलं का लक्षात, येस और नो. आता बघा आम्ही चुकीच्या बिंदूवर टच केलं तर मी क्रोम उघडून घेतलं गुगल. आलं का लक्षात, प्रत्येक पॉइंट महत्व आहे. सो आय एम जस्ट पॉइंटिंग आउट नाउ द लाईन. काय पॉइंटिंग आउट केलं मी, लाईन. ओके, सो बघा असं पॉइंट 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 मिळून काय तयार झाली, लाईन. आणि ते इतके इन्फायनाईट पॉइंट आहेत की ते त्यांच्यामधला अंतर सुद्धा एक पॉइंट पण दिसणार, त्याला म्हणतो लाईन. ही तुमची डॉटेड लाईन. ही कोणती लाईन आहे तुषार, डॉटेड लाईन आहे बा. आणि हे काय तुमचं इन्फायनाईट, म्हणजे त्याच्यात इतके सारे बिंदू आहे की त्यांच्यामध्ये गॅपच दिसत नाहीये. ओके, सो व्हॉट इज लाईन, लाईन इज इन्फायनाईट ऑन बोथ साइड. लाईन कशी असते, इन्फायनाईट, बोथ साइडला इन्फायनाईट, एकदम अनंत असते ती, न संपणारी. टू शो दिस एरो मार्क्स आर ड्रॉन ऍट बोथ एंड. मी दाखवलं का एरो, बघा मी शिकवण्याच्या आधी काय दाखवलं, एरो.
हा, तसं एखाद बाण पण सोडलंय तसं त्याला आपण काय म्हणूया, लाईन. देन लाईन इज वन डायमेन्शनल. जे ग्राउंड होतं ते 2 डायमेन्शनल आखलं आपण. आणि ऍक्च्युअल मध्ये लाईन किती आहे, 1 डायमेन्शनल. अँड देअर आर इन्फानाइट नंबर ऑफ पॉइंट्स ऑन अ लाईन. यांच्यामध्ये ना अनंत बिंदू आहेत आणि त्याच्यातला एक बिंदू जरी कट झाला ना तर ते लाईनला महत्व राहणार नाही. The name of a line is written by using any 2 points. To make underline by any 2 points. आपण कशाने दाखवतोय ते, by any 2 points on the line. For example, the name of the line in the adjacent figure is line DE. DE 2 बिंदू आणि त्यांच्यामध्ये जेवढे पण पॉइंट ही फॉर्म करते लाईन. काय फॉर्म करते ती लाईन. तर ती तुम्ही डीई म्हणा अथवा ईडी म्हणा, त्याला काही फरक पडत नाही. तुम्ही साखळीचा साखळीवरून काढला जा, शिरसावरून साखळीला, ओके, यावरून नाशिकला जा, नाशिकवरून यावला जा. अंतर बदलणार आहे का, पण सारख्या मार्गाने जायचं. नाही तर जात असताना मार्ग बदला तर तुम्हाला त्रास होतो. सो sometimes the name of line is also written using a single letter. For example, काही ठिकाणी लिहित असताना कसं लिहितात, लाईन एम, लाईन एन, लाईन एल असंही लिहिलं जातं. सो दीज आर द 2 केसेस. अशा प्रकारे लाईन शो केली जाते. हा, पण जेव्हा तुम्ही 2 बिंदूंनी दाखवताय, किती बिंदूंनी दाखवताय, 2, तर तुम्ही कॅपिटल लेटर वापरता. पण जेव्हा तुम्ही एकच लेटरने दाखवताय तेव्हा तुम्ही कुठला शब्द वापरताय, स्मॉल लेटर. यू आर गोइंग टू यूज स्मॉल लेटर. आलं का लक्षात? देन कोलिनियर अँड नॉन कोलिनियर पॉइंट्स. कोलिनियर पॉइंट्स म्हणजे काय असतात की सपोज मी खूप सारे पॉइंट घेतले इन्फानाइट आणि त्यांना एक साथ जोडलं तेव्हा तर लाईन तयार झाली. पण जर का मी 3 बिंदू घेतले, खाली त्यांनी शो केलेलं आय थिंक सो, यस, ही सरिता दिदी आहे, ही त्या 3 बिंदूंवरून गेली. हे बघा, तर हे एका सरळ रेषेत थोडस ऍडजस्ट करावं लागेल. हे बघा, आपल्याला अँगलशी घेणं देणं नाहीये. हे बघा, एका सरळ रेषेत आहेत का हे, याला काय म्हणूया आपण, कोलिनियर लाईन. कसे कोलिनियर, ऍक्च्युअली कोलिनियर पॉइंट आहे म्हणून ती स्ट्रेट लाईन आहे. टेक अ पॉइंट ऑन अ पेपर, ड्रॉ लाईन्स पासिंग थ्रू इट. हाऊ मेनी सच लाईन्स कॅन बी ड्रॉन. तर आपण एक पॉइंट घेतलं, त्या एक पॉइंट वरून आपल्याला लाईन ड्रॉ करायला लागलं तर आपण इन्फानाइट लाईन्स ड्रॉ करू शकतो. शिकवतो ना हे. बट नाउ टेक 2 पॉइंट्स. जर 2 बिंदू घेतले तर तिथे आन्सर लिहिलंय का तुम्ही, आन्सर लिहिलंय का बा, राईट डाऊन हिअर. इन्फानाइट लाईन्स म्हणजे काय, अनंत रेषा. बट जर 2 पॉइंट आहेत, किती पॉइंट आहेत, 2, तर त्या 2 पॉइंट्स मधून किती लाईन ड्रॉ होतील, अ लाईन. अ लाईन म्हणजे सिंगल लाईन ड्रॉ होतील. टेक 3 points on a paper. How many lines can be drawn through all 3 points? तर 3 पॉइंट घेतल्यानंतर त्याच्यात डिपेंड करतं. आता याच्यात काय आहे, थोडस अवलंबून राहायचं. तुम्ही सिंगल लिहिलं इन्फानाइट, डबल 2 पॉइंट्सला लिहिलं अ लाईन. पण जेव्हा तुम्ही 3 पॉइंट म्हणताय, कंडिशन आहे, एका सरळ रेषेत आहेत का, एका सरळ रेषेत नाही आहेत का. जर ते कोलिनियर पॉइंट आहे, म्हणजे जसं मी सरिता दिदीला दाखवलं, तर त्याच्यातून एक लाईन ड्रॉ होईल. किती लाईन ड्रॉ होईल, एक सिंगल लाईन ड्रॉ होईल. बट जर असं असेल तर याच्यातून काय फॉर्म होतो, मग ट्रायंगल फॉर्म. काय ड्रॉ होतोय, ट्रायंगल, त्रिकोण. सरिता अप्रोच ड्रीव म्हणजे ड्रॉच ड्रीव केलं त्यांनी. ड्रीव 2 पॉइंट्स एज फॉलोज. सो सरिता वेन plot a point, those points are in a single straight line.
दोज आर कोलिनियर पॉइंट. दोज आर कोलिनियर पॉइंट्स. म्हणजे ते कसे पॉइंट आहेत? कोलिनियर. अँड अप्रोच or approach, whatever it may be, she drawn 3 non-collinear points. Only one line can be drawn, 3 points drawn by Sarita. Sarita ने एकापेक्षा सरळ लाईन ड्रॉ केली. मग का? कारण की बिंदू एका लाईनीत होते. No line can be drawn that passes through all 3 points drawn by approach. 3 वेगवेगळे बिंदू आहेत. 3 वेगवेगळे बिंदू असल्यामुळे ते तिघही बिंदू मधून जाणारी कुठलीही एक सिंगल लाईन होणार नाही. If a single line passes through 3 or more such points, they are called collinear points. ही व्याख्या आहे, ही डेफिनेशन आहे जी तुम्ही लक्षात घ्यायला हवी. आलं का लक्षात? If a line can't be drawn through 3 or more such points, they are non-collinear points. म्हणजे जर का 3 बिंदूंमधून जर का नॉन कोलिनियर पॉइंट्स मधून लाईन ड्रॉ करण्याचा प्रयत्न केला तर एकही पूर्ण तिघ बिंदूंमधून जाणारी एक लाईन ड्रॉ होत नाही. त्याला काय म्हणतो? नॉन कोलिनियर पॉइंट. मग बघा, हे 3 पॅरेट्स आहेत. हे कसे बसलेले? एका फांदीवर. आणि एक उडून गेलाय म्हणजे त्याचं पॉइंट काय झालंय? हे नॉन कोलिनियर आहे. मग आपण काय काय बघितलं का? पॉइंट, नंतर लाईन. नाउ वी आर गोइंग टू चेक आउट प्लेन. टेबलचा हा जो वरचा सर्फेस आहे दिसतोय का? हा कसा आहे? प्लेन. इट इज शोइंग अ प्लेन. जस्ट चेक आउट. अँगल एक्झॅक्ट मॅच होत आहे का? तो आपण काम करूया, डायरेक्ट ड्रॉ करूया, काय हरकत नाही. आणि कलर पण बदलूया, आहे ना, थोडं छान दिसायला पाहिजे. बघा, हे जे वरची लाईन आहे बघा, अशी दिसतंय का सर्वांना? ग्रीन कलर. वरचा जो सरफेस टेबल टॉप सरफेस त्याला आपण काय म्हणूया? प्लेन. काय म्हणूया? प्लेन. आता मी बोर्डवर शिकवतोय तुम्हाला. हे जे बोर्डवर जिथं जिथं लिहिणार आहे त्या सरफेसवर लिहिता येतंय त्याला आपण काय म्हणूया? प्लेन. काय म्हणूया? हे इथं लिहिता येईल ना बाळ मला बोलायचं. किंवा टीव्ही आहे, डिजिटल बोर्ड म्हणूया आपण तर ठीक आहे, पण टीव्ही आहे, टीव्हीला काय म्हणूया? इथं सरफेसला प्लेन. So the surface of a table and board in the picture are flat. एक आहे flat. These flat surfaces are part of surface that is infinite on the all sides. म्हणजे तुम्ही कुठेही वाढवू शकता. हे काय करू शकता? तुम्ही वाढवू शकता. A flat surface that is infinite on all sides is a plane. याला काय म्हणतो आपण? Plane. It is indicated by capital letter in English such as a plane E. काय म्हटलं गेलं? प्लेन ई. बघा, आता उदाहरण समजून घे. जरी हे आपण असं घेतोय बरोबर, पण याला वाढवताना आपण कितीही मोठं कितीही लहान करू शकतो की नाही? कुठेही कोणत्याही बाजूला घेऊन जाऊ शकतो. घेऊन जाऊ शकतोय का? येस और नो? सो हे इन्फानाइट आलं. सो आता याला काय म्हणू आपण? प्लेन. दिस बाउंडलेस इज शोन बाय एरोज. याला काय कशाला दर्शवलेलं? मग द नेम ऑफ प्लेन इज इंडिकेटेड बाय अ कॅपिटल लेटर इंग्लिश ई झालं. सो पॉइंट, लाईन अँड प्लेन आर बेसिक कन्सेप्ट ऑफ जॉमेट्री. समजलं का? मग परत रिकॉल करून दिलं तुम्हाला. पॉइंट, लाईन अँड प्लेन. प्लेन बोला माझ्यासोबत. पहिले पॉइंट, मग लाईन अँड देन प्लेन. नाउ सेगमेंट. सेगमेंटचा अर्थ असतो रेषाखंड. काय अर्थ असतो? आता मी एक लाईन घेते, समजतंय ना बाळांनो? यस और नो? हल्ली काय समजतंय बाळ आता?
रेषाखंड. रेषाखंड, खंड म्हणजे काय? तुकडे केले आपण त्याचे भाग केले, रेषेचा भाग. ओके, कोणी सांगितलं रेषेचा भाग? हा ठीक आहे ना, पण माझं तर मग रेषाखंड ही मोठी अशी लाईन आहे बरोबर. या लाईन मध्ये थोडासा तुळा घेतला इथं, हा थोडासा भाग घेतला मी, कट केलं, तर याला काय म्हणेल मी? रेषाखंड. सो ड्रॉ अ लाईन एक्स ऑन पेपर. ही लाईन ड्रॉ केली आपण बरोबर. टेक पॉइंट पी अँड क्यू ऑन द लाईन एक्स. त्याच्यावर आपण पॉइंट पी घेतलं, पॉइंट क्यू घेतलं. द पार्ट ऑफ द लाईन फ्रॉम पी टू पॉइंट क्यू. समजलं का? मग रेषाखंड रेषेचा एक भाग म्हणा किंवा रेषाखंड म्हणा, काही फरक पडतोय का? सो रेषेचा एक भाग म्हणजे पी अँड क्यू. सो पॉइंट पी अँड क्यू आर एंड पॉइंट. यांना काय म्हटलं जातं? एंड पॉइंट म्हटलं जाईल. काय म्हटलं जाईल बाळ? एंड पॉइंट. किती एंड पॉइंट्स आहेत इथं? देर आर 2 एंड पॉइंट्स. आलं का लक्षात? सो पॉइंट्स P and Q are the end points of line segment. This line segment is called line segment PQ. याला म्हणूया line segment PQ. हे बघा, दोन तीन नाव दिली त्यांनी. line segment PQ, line segment QP, and read and written as segment PQ or segment QP. काय म्हणून read and write होते? segment PQ किंवा segment QP. आलं का लक्षात? yes or no? ऍक्च्युअली किरण घेतलं जातं रे, त्या किरणातला थोडासा भाग घेतला तर त्याला आपण काय म्हणूया? रेषाखंड. काय म्हणू? रेषाखंड. टेक 2 पॉइंट्स ए अँड बी ऑन अ पेपर, कनेक्ट देम इन अ डिफरंट वेज. वेगळ्या वेगळ्या प्रकारांना कनेक्ट करा अँड देयर आर मेनी वेज टू गेट फ्रॉम ए टू बी. द शॉर्टेस्ट ऑफ विच इज द लाईन सेगमेंट ए बी. बघा याला कसं दाखवलंय त्यांनी, समजून घ्या. एकदम सुंदर असं उदाहरण आहे. त्याला मी माझ्या हिशोबाने ड्रॉ करून दाखवतो, तुम्हाला लगेच कळेल बरं का. बघा, हा घेतला बिंदू ए, हा घेतला मी बिंदू बी. हा घेतला मी बिंदू ए आणि हा घेतला मी बिंदू बी. आता रूट 1 पहिला मार्ग हा झाला रूट 1 बरोबर. रूट 4 कसा आहे? खालतून बघा. रूट 3 कसा आहे? तारे जमीन पर, झिग झॅग झुग झॅग झिग झॅग झिग झॅग झुग. आणि पॉइंट जो तुमचा मेन आहे रेषाखंड, कुठला म्हटला जाईल? द शॉर्टेस्ट डिस्टन्स. म्हणजे जेव्हा तुम्ही ह्या पॉइंट ए पासून पॉइंट बी पर्यंत जेव्हा तुम्ही शॉर्टेज घेतलं, म्हणजे सर्वात महत्वाचं रूट 2 आहे. कुठलं महत्वाचं आहे? रूट 2. म्हणजे हे शॉर्टेस्ट डिस्टन्स, त्याला काय म्हणूया आपण? सेगमेंट. काय म्हणूया? सेगमेंट. आलं का लक्षात? आता त्यांनी रे नंतर शिकवली आहे आणि मी रे आधी सांगितलं. मी काय सांगितलंय की रे सूर्यकिरण त्याच्यातला छोटासा भाग. आलं का लक्षात? एक मिनिट परत कॉल करा. हे काय आलं तुमचं? पॉइंट. पॉइंट पासून काय तयार झाली? लाईन. लाईनला कधी इन्फाइट केलं? मग त्याच्यानंतर त्याच्यापासून कोलिनियर नॉन कोलिनियर पॉइंट घेतले, त्याच्यापासून तयार झाले प्लेन. प्लेन पण त्यांनी इन्फाइनाइट सांगितलं आणि त्याच्यानंतर त्यांनी सेगमेंट घेतलं. सेगमेंट मध्ये त्याचं रेषाखंड म्हणजे त्याच्यातला छोटासा भाग घेतला तुमचं, तुम्ही जसं म्हटलं तसं, किंवा रेषाखंड. आणि अजून काय रेषाखंड मध्ये महत्वाचं की त्याचं शॉर्टेस्ट पार्ट, शॉर्टेस्ट म्हणजे शॉर्टेस्ट वे. ऍक्च्युली काय शॉर्टेस्ट वे, त्याला काय म्हणूया आपण? रूट 2. ओके. याच्यात मग आता काय आलं? रे, किरण. जेव्हा सूर्यातून निघतायत तर पूर्ण काय येतो? ह्या किरण. टॉर्च मधून निघतायत हे काय? तुमच्या रेज. आणि लेझर मधून मोनोक्रोमॅटिक म्हटलं जातं. काय म्हटलं जातं? मोनोक्रोमॅटिक रे. कोणती रे असते याच्यात? मोनो म्हणजे सिंगल, मोनो म्हणजे सिंगल, मोनोक्रोमॅटिक रे. आलं का लक्षात? एकच रे असते. लेझर लाईट बघितली ना तुम्ही? A ray is a part of a line. A ray is a part of line that starts from a point and extend indefinitely in one direction. म्हणजे त्या एकाच बाजूने, आता बघा सूर्याच्या इथून निघाली तर ती एकाच बाजूने निरंतर जाऊन.
लाईनला त्यांनी काय म्हटलं होतं, दोन बाजूला जाते. लाईनला काय म्हटलं होतं, कुठेही बाजूला जाऊ शकते. पण रेला काय म्हणताय, एकाच बाजूला जाते. द पॉइंट फ्रॉम द रे स्टार्ट इज कॉल्ड स्टार्टिंग पॉइंट. याला काय म्हणू आपण, स्टार्टिंग पॉइंट. आणि याला काय म्हणू आपण, एंड पॉइंट. बघा ऍक्च्युली सॉरी, एंड पॉइंट नाही येणार इथं, माफ करा. इन द ऍडजस्टंट डायग्राम पॉइंट ए इज द स्टार्टिंग पॉइंट ऑफ रे ए बी and B is the point on the ray. ते काय पॉइंट ऑन रे, त्या किरणावर एक कुठला तरी बिंदू आहे. The ray is written as starting point as ray AB and not BA. कधी तो A कडून B कडे जातो, B कडून A येणार नाही. म्हणजे तुम्ही सेगमेंट बघितलं की सेगमेंट PQQI येतं, त्याच्यानंतर तुम्ही लाईन घेतली तर लाईन मध्ये पण तुम्ही काय बघितलं की तुम्ही लाईन मध्ये उलट शिल्ट म्हणजे उलट DE आणि ईडी वाचू शकता. रेला तसं अलाउड नाही. रे काय एका बिंदू कडून जाईल आणि तो दुसऱ्या बाजूलाच जातो. समजलं का, येस और नो? मग प्रॅक्टिस सेट 2.1 आपण बघूयात उद्या. बट इथपर्यंत तुम्हाला समजलं का, येस और नो? मजा आली?